हो आता तरी सांगा की असं का होतंय? डोळं बंद केल्यावर तुम्ही का दिसताय? राणाजी मला आवडतात, पण त्यांना मी आवडतेय का? त्यांच्या बोलण्यातून तर ते कधीच स्पष्ट नाही झालं. मग आता अशा वेळेस मी काय सांगू त्यांना? जे मनात असेल ते सांगा. अहो एवढं दिवस झालं तुम्ही सांगतो सांगतो म्हणल्या, पण काय बी सांगितलं नाही. मला थोडा विचार करू दे. नक्की तुम्हाला असं का होतंय त्याचं? अरे देवा, म्हणजे तुम्हाला बी कळलं नाही अजून? मला वाटलं असू द्या असू द्या. हो पण जरा लवकर विचार करा. सांगूया का खरं खरं? नाहीतर आपणच प्रेमात पडून मागे लागलोय असं नको वाटत. राणाजींच्या मनात काय हे आधी समजून घेतलं तर. डायरी वाचूनही त्यांना हा प्रश्न पडलाय, म्हणजे अजून तरी त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. नाही तर तसं सांगितलं असतंच की त्यांना. चल साहेबा, चल चल चल. ए हे शेत किती मोठं आहे रे. फिरून फिरून पाय दुखतील एवढं मोठं आहे. हे सगळ्या शेतामध्ये काय काय येते? समोर जे दिसते ते समजा येते. आणि ह्याचा पैसा किती मिळते? पैसा मिळतोय पोटा पाण्यापुरता मिळतोय. पोटा पाण्यापुरता. आणि कोणाला मिळते ते? म्हणजे हे सगळं आहे कोणाच्या? शेतमालकाचं. ए तुझ्या ते राणा आहे ना, राणा, त्याच्या घरी कोण कोण असते? त्याच्या घरी समधे असतात. तुम्ही शेत बघा आलाय का खरेदी करा आला? रस्त्यात चौकशा वगैरे चढ साहेबराव. सगळा अशाच आहे वाटते. सगळा घोटाळाच करते हे लोक. झाला का विचार? सांगते. आपल्या डोळ्यासमोर कोण व्यक्ती दिसते हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. आपल्या मनाला ज्या व्यक्तीबद्दल आपलेपणाची भावना, जिव्हाळा, ओढ वाटते, ज्या व्यक्तीवर आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं, ती व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर दिसते. आणि बहुतेक वेळा तीच व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार ठरते. अच्छा असं आहे होय. पण मग डोळं बंद केल्यावर तुम्ही का दिसताय? आता तुमच्या मनाची स्थिती काय हे तुम्हीच सांगायला पाहिजे. मी कसं सांगणार? म्हणजे लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.